नमस्कार मंडळी, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्हाला खूप असा फायदेशीर ठरणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किचन मध्ये आपल्याला लागणाऱ्या एकदम महत्त्वाच्या वस्तू, त्या सुद्धा ऑनलाइन आपण मिशोवरनं मागवलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या वस्तू मागवू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच। तर ह्या वस्तूंची प्राइस सांगायला गेलं तर 100 ते 150 पर्यंतच आहेत, पण ह्यांचं काम बघायला गेलं तर खूप असा फायदेशीर आहे। आता इथं तुम्हाला मी त्यांचा वापर करून सुद्धा दाखवले, कुठली वस्तू चांगली आहे आणि कुठली वस्तू चांगली नाही हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपलं सुरुवातीला 1 नंबरचं पार्सल आहे हे। तर आता आपण पार्सलचं अनबॉक्सिंग करूया आणि पाहूयात आपलं ह्याच्यामध्ये काय पार्सल आहे ते। तर इथं पार्सल मी ओपन केलेलं आहे आणि बघा, इथं जे आहे पार्सल आपलं ते आहे कोकोनट ब्रेकर चॉपर, कोकोनट स्क्रॅपर सुद्धा ह्याला म्हणतात। तर बघा, आपण देवाला नारळ फोडायचा झाला किंवा भाजीसाठी आपल्याला ओला नारळ हवा असेल फोडायचा झाला तर व्यवस्थित तो फुटत सुद्धा नाही आणि आपण कशावर फोडू असं होतं। लादीवर जर फोडला तर लादी फुटण्याची भीती असते, दगडावर आणून फोडला तर दगड लादीमध्ये घुसण्याची भीती असते। पण इथं हे पार्सल इतकं भारी आहे ना, तर बघा, आपल्याला प्लेटला पाठीमागे बघितला का तुम्ही, रबर आहेत, म्हणजे ही प्लेट आपली लादीला चिटकून बसते आणि ह्याच्यावरती नारळ फोडायचा। नारळ फोडल्यानंतर बघा, नारळातलं जे पाणी आहे ते लादीभर होतं, तर आता ह्यातलं असं काहीच होणार नाही। ह्या प्लेटमध्ये नारळाचं पाणी साठलं जातं आणि पाठीमागे रबर असल्यामुळे प्लेट सुद्धा आपली लादीला चिटकून बसते। खरंच खूप छान असं प्रोडक्ट आहे। माझ्याकडे नारळ नाही, नाहीतर मी फोडून तुम्हाला दाखवलं असतं, पण ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू देईन। आणि ह्या वस्तूची किंमत ना 158 रुपये फक्त आहे आणि वजनदार आहे, ह्याला वजन आहे। तुमच्या हातामध्ये हे जेव्हा प्रोडक्ट येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल, एकदम मस्त असं हे प्रोडक्ट आहे। आता दुसरं आपलं प्रोडक्ट पाहणार आहोत ते म्हणजे वेज शार्प। ह्याने भाज्या आपण कटिंग करू शकतो। भाज्यामध्ये मिरची आली, त्याचबरोबर भेंडी आली, आपण सहज ह्याच्यामध्ये कापू शकतो, एकसारखी अशी कापली जाते। तर बघा, पाठीमागे असं त्याला अडकवायला हुक सुद्धा आहे, हे आपण खिळ्याला वगैरे असं ना, जिथं आपण उलताना चमचे वगैरे अडकवतो तिथे असं आपण हे अडकवू शकतो। आता ह्याचा उपयोग कसा करायचा बघा, तर इथं माझ्याकडे भेंडी आहे, तर आपण भेंडी कापून बघूयात। तर बघा, भेंडी फक्त आपल्याला ह्या शार्पमध्ये अशा प्रकारे घालायचे आणि फक्त अलगद हाताने दाबायचं आहे। सहज लहान मूल सुद्धा करेल इतकं करायला सोपं आहे। बघू शकता, रिझल्ट तुमच्या समोर आहे। किती फटाफट अशी भेंडी आपली कटिंग होते आणि एकसारखी पातळ अशी भेंडी कापली जाते। आपण चाकूने कापायचं म्हटलं तर एक पातळ होते, एक जाड होते आणि बराच असा वेळ लागतो। तर बघा, पाव किलो, अर्धा किलो किंवा किलो भेंडी तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये कापू शकता। तर बघा, ह्या पद्धतीने कापायची आहे, एकसारखी आपली कशी भेंडी कापली जाते बघा। आता त्याचबरोबर मिरची, आपल्याला बारीक मिरची सुद्धा कापायची असते, तर तुम्ही मिरची सुद्धा ह्या प्रकारे बारीक एकसारखी कापू शकता। आणि ह्याची प्राइस बघितला तर तुम्ही आश्चर्यचकितच व्हाल। ह्याची प्राइस आहे फक्त 45 रुपये, एकदम स्वस्तात मस्त असं प्रोडक्ट आहे। किचनमध्ये जर आपली अशी प्रोडक्ट असतील तर आपली उशीर होणारी कामं अगदी कमी वेळेत होतात, आपला स्वयंपाक सुद्धा लवकर आवरतो। एकदम मस्त असं आपलं हे प्रोडक्ट आहे। बघू शकता, ह्या ब्लेंडरला खूप अशी धार आहे, त्याच्यामुळे सहज अशी आपली भाजी कापली जाते। तर मला जवळजवळ 5 मिनिटं सुद्धा लागली नाही ही पाव किलो भेंडी कापून घ्यायला। आणि बघू शकता, एकसारखी इथं पातळसर अशी भेंडी कापून झालेली आहे। तुम्हाला जरी हे प्रोडक्ट आवडलं, नक्कीच तुम्ही सुद्धा हे बाय करू शकता। तर हे कसं वाटलं प्रोडक्ट नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आता बघा, चाकूला धार नसल्यावर तुमची सुद्धा होते का चिडचिड, अगदी माझ्यासारखी। माझी सुद्धा टॅमॅटो कापायला गेला आणि चाकूला धार नसलं की चिडचिड होते। आपण प्रत्येक वेळेस धार करायला चाकू घेऊन जाऊ शकत नाही किंवा सारखे आपण नवीन चाकू घेणं हे सुद्धा आपल्याला परवडत नाही। मग आता तुमच्यासाठी असे एक प्रोडक्ट घेऊन आले की चाकू एक असला तरी चालेल, पण धार मात्र अशी धारदार होणार की तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही। टॅमॅटो बघा, मी कापत होते तर कापलं नाही, त्याच्यामुळे इथे आहे बघा हे नाईफ शार्पनर। तर फक्त आपल्याला ह्याच्यावरती चाकू अशा प्रकारे घासून घ्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही। मस्त धारदार अशी आपल्या चाकूला धार होते। आता इथे मी चाकूला धार करून घेतल्यानंतर पुन्हा टॅमॅटो कापत आहे। बघू शकता, टॅमॅटो कापायचं म्हटलं तर चाकूला धार हवी, तेव्हाच टॅमॅटो छान असा कापला जातो, नाहीतरी टॅमॅटो किती जर दाबला त्यातला रस बाहेर येतो, पण चाकूने काही कापलं टॅमॅटो जात नाही। मग अशा वेळेस जर तुमच्याकडे हे नाईफ शार्पनर असेल तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चाकूला शार्प करून घेऊ शकता। आणि हे प्रोडक्ट तुम्ही एकदा आणला तर तुम्हाला कितीतरी वर्ष टिकेल, ह्याच्यात काहीच खराब होण्यासारखं नसतं। आणि ह्या प्रोडक्टची किंमत आहे फक्त 140 रुपये, एकदम मस्त असं हे प्रोडक्ट आहे।
चला आता पुढच्या प्रोडक्टकडे वळूया. आता इथे आहे बघा पावभाजी मॅशर. तर पावभाजी मॅशर आपल्याला हवंच, आपली बटाटी उकडलेली मॅश करायला किंवा पावभाजी केल्यानंतर मॅश करायला किंवा भोपळा वगैरे आपण जेव्हा शिजवतो ते मॅश करायला. तर तुम्हाला ह्याचा सुद्धा मी वापर कसा करायचा दाखवत आहे. इथं आता शिजवलेला भोपळा आहे बघा, किती छान प्रकारे मॅश होतोय बघा. रिझल्ट तुमच्या समोर आहे, एकदम मस्त असं मॅश होतंय. त्यामुळे हे प्रोडक्ट सुद्धा एकदम मस्त असं आहे. आणि ह्या प्रोडक्टची किंमत आहे फक्त 119 रुपये. असली आपल्याकडे जर प्रोडक्ट असले तर स्वयंपाक आपला उशीर व्हायचा लवकरच होतो. खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. आता पुढलं प्रोडक्ट काय आपण ते पाहूयात. तर आपलं पुढलं प्रोडक्ट आहे ड्रायफ्रूट कटर. तर बघा, ड्रायफ्रूट कट करायचं म्हटलं की आपण चाकूने कापत बसतो, त्याला बराच वेळ लागतो. आपण खीर करतो तांदळाची, शेवयाची किंवा शिऱ्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकावे लागतात. मग जर तुमच्याकडे हे ड्रायफ्रूट शॉप कटर असेल तर तुम्ही एकदम 1 ते 2 मिनिटांमध्ये भरपूर असे काजू बदाम बारीक करू शकता. आता ह्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा पाहूयात. तर ह्या कटरमध्ये बघा 2 भाग असे असतात. ह्याच्यामध्ये मी 4 बदाम घातलेत, 2 काजू घातलेत आणि वरचा जो भाग असतो ते लावायचा आणि सिंपली आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे. याला काही जोर द्यायचा नाही, मेहनत नाही, काहीच नाही. एकसारखे इथं काजू बदाम आपले कापले जातात. बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे का नाही एकदम सोपं. बघा इथे छान असं सगळं बारीक झालेलं आहे, एकदम मस्तपैकी. उशिरा होणारं काम एकदम सोपं 1 ते 2 मिनिटात होणार आहे. बघू शकता भरपूर प्रमाणात असं इथे बारीक झालेलं आहे. म्हणजे आपण चाकूने जेव्हा कट करतो तेव्हा एकदम थोडासा त्याचा चुरा होतो किंवा बारीक होतं. आता बघा फक्त 4 बदाम आणि 2 काजूचा इतका आपला चुरा झालाय. जेव्हा बर्फी वगैरे कराल ना तेव्हा अशा वेळेस हा चुरा तुम्हाला खूप असा फायदेशीर ठरतो. तर इथं बघा हे 4 प्रोडक्ट ज्याचे की अनबॉक्सिंग मी अगोदरच केलं होतं. जसं पार्सल येईल तसं मी अनबॉक्सिंग केलं होतं. कारण आपल्याला वाटतं हे प्रॉडक्ट बरोबर आलं की नाही ह्याची घाई असते, नाहीतर आपण 7 दिवसात रिटर्न तर करू शकतो. म्हणून मी जसे पार्सल येतील तसे ओपन करून बघितलेत आणि एकदाच तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे. नंतर हे बघा हे कंटेनर आहेत, हे सुद्धा मी अगोदरच मागवलेत आणि Meeshoवरनं सगळे मागवलेत. हे पण जवळजवळ 200 ते 250 रुपयालाच मागवलेले आहेत. तर आपल्या किचनमध्ये असे प्रोडक्ट असतील तर आपल्याला बघा स्वयंपाक करायला वेळ सुद्धा जात नाही आणि एकदम फटाफट कामं होतात. मस्त असे प्रोडक्ट आहेत, तुम्ही सहज हे घेऊ शकता. मी होता होईल एवढे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करेलच, तिथून तुम्ही मागवू शकता. तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त प्रोडक्ट आवडलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ह्या सर्व प्रोडक्टचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे, कसा वापर करायचा तुम्ही सुद्धा मागू शकता. चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.